हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजचा व्हिडिओ बेसिकली लहान मुलांच्या संदर्भात आहे। ज्यांच्या घरामध्ये लहान मुले आहेत, 14-15 वर्षापर्यंतची मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। असू शकतं आपली जी मुलं आहेत ती कधी कधी आपल्याला वाटतं की ते खूप काहीतरी विचित्र वागत आहेत किंवा जेवण करत नाही व्यवस्थित किंवा त्यांची हेल्थ ठीक नसते। बाकीच्या मुलांच्या तुलनेमध्ये ते खूप जास्त मागे असतात, अशक्त असतात। ह्या मागचे काय कारण आहेत या संदर्भातला आजचा व्हिडिओ असणार आहे। तर आपण नक्कीच डिवाइनला ह्या प्रश्नांची उत्तरं विचारू, युनिव्हर्स कडून आपल्याला काय गायडन्स मिळते ते पाहूया। तसेच आपल्या जे काही मुलांवरती हे असे परिणाम आपल्याला दिसून येत आहे तर त्यावरती काय उपाय करायचे आहेत हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। सो लेट्स स्टार्ट। तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंटही तुम्हाला करायची आहे। तर आपण पाहूया की नेमकी काय कारण आहेत की जे आपली मुलं जे आहेत ते आपल्याला थोडंसं वेगळं वागताना दिसत आहेत। डिवाइन प्लीज गाईड मी, माय एंजल्स स्पिरिट गाईड्स। माझे कलेक्टिव्हची जी मुलं आहेत त्यांच्या वागण्यामध्ये हा बदल का दिसून येत आहे? डिवाइन प्लीज गाईड मी। तर आपल्याला दिसून येतंय की कार्ड्स मध्ये द डेव्हिल, जजमेंट, त्यानंतर किंग ऑफ कप्स, एस ऑफ सॉर्ड्स अँड क्वीन ऑफ सॉर्ड्सचे कार्ड्स आलेले आहे। यावरून आपल्याला दिसून येते की काहीतरी डेव्हिल अटॅक्स तुमच्या मुलावरती होत आहेत अँड इट्स नॉट अ गुड साईन। कारण की आपल्याला दिसून येते की असू शकतं कुणी नजर दोष लावत असेल किंवा मुलांविषयी काहीतरी निगेटिव्हिटी त्यांच्या आजूबाजूला झालेली असेल तयार अँड त्यामध्ये ते स्टक झालेले असतील। भविष्यामध्ये जे काही त्यांचे नातेसंबंध होते त्याबद्दल त्यांना थोडंसं गिल्ट फील होत असेल अँड त्यामुळं कोणीतरी काहीतरी स्पेलवर्क सुद्धा मुलांवरती केलेला येथे दिसून येत आहे। सो तुमच्या मुलांना खूप जास्त तुमच्या प्रेमाची गरज आहे, आधाराची गरज आहे। एक प्रकारे आपण म्हणतो की आई बाबांचं जे मुलांना समजावून घेणं आहे ते खूप जास्त गरजेचं आहे अँड ही जी ब्लॅक मॅजिकची एनर्जी आली आहे, मे बी असू शकतो कुणीतरी त्यांना काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरून काहीतरी टार्गेट करताना इथे दिसून येत आहे। तुमची मुलं जी आहेत ती खूप जास्त भावनिक आहेत अँड भावनिकतेमुळे ते खूप जास्त कुणाशीही लगेच कनेक्टेड होतात अँड लगेच त्यांच्याशी ते काही गोष्टी त्यांच्याकडून स्वीकारतात। सो त्यामुळे सुद्धा जी काही एनर्जी आहे ती त्यांच्याकडे निगेटिव्ह रित्या स्प्रेड होताना दिसून येत आहे। क्वीन ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे, तर आपल्याला दिसते की ही कुणीतरी महिला आहे जिला सॉरी टू से बट ती विडो आहे, विधवा आहे। तिच्याकडे कदाचित तिला मुलं नसतील अँड दॅट्स वाय शी अट्रॅक्टेड टू युअर चाइल्ड्स अँड त्यामुळे ती महिला तुमच्या मुलांकडे स्वतःच्या मुलांसारखं तिला वाटत असेल की हे माझी फॅमिली हवी होती, त्यामुळे तर ती तुमच्या मुलाकडे अट्रॅक्टेड झालेली आहे अँड तिची जी निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या मुलापर्यंत सुद्धा ती पोहोचवत आहे। ती खूप जास्त दिसून येते, एक रागीट स्वभावाची आहे अँड सतत भांडत असते, भांडकुदळ तिचा स्वभाव आहे आणि त्यामुळेच कदाचित परमेश्वराने तिला ह्या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे। पण तुम्हाला यामधून बाहेर पडण्यासाठी नक्की परमेश्वर गाईड करणार आहे। तुम्हाला एक चांगल्या प्रकारची एस ऑफ सॉर्ड्स तुमच्या हातामध्ये देणार आहे। तुमच्या मुलांसाठी परमेश्वर प्रोटेक्शन मध्ये तुम्हाला ठेवणार आहे, तुमच्या मुलांना। सो ही जी एनर्जी आली होती ती नक्कीच ज्यांनी सेंड केलेली आहे त्यांच्याकडे ती
परत जाणार आहे. सो तुम्हाला इथे कुठेही घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की डिवाइन आपल्या सोबत आहे, युनिव्हर्स आपल्या सोबत आहे अँड यू आर प्रोटेक्टेड, युअर फॅमिली इज प्रोटेक्टेड. तर दिसून येतं एनर्जी खूप जास्त डेव्हिल एनर्जी आहे. सो आय कॅन फील इट. खूप जास्त तुमच्या मुलांकडे लक्ष द्या आणि काळजी घ्या त्यांची. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी पण क्वीन ऑफ कप्सचीच आहे. तर दिसून येतंय ही एक महिलेची एनर्जी आहे जी तुमच्या मुलांकडे खूप जास्त अट्रॅक्टेड झालेली आहे. सो काळजी घ्या. तर याच्यावरती उपाय काय करायचे? तर डिवाइन काय सांगत आहे आपण बघूया. तर बॉटम ऑफ द डेकची एनर्जी किंग ऑफ वॉन्ड्सची आहे. सो सोशल मीडिया पासून मुलांना दूर ठेवा. जर मुलं खूप जास्त त्याकडे अट्रॅक्टेड झाले असतील, व्यसन त्यांना लागलेलं असेल सतत मोबाईल घेण्याचं किंवा ते बघत बसण्याचं, तर त्यापासून त्यांना दूर ठेवा. तसेच ही जी महिला आहे त्या महिलेपासून सुद्धा तुमच्या मुलांना दूर ठेवण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. तसेच काही गोष्टींसाठी तुम्हाला येथे डिवाइन चॅरिटी करण्यासाठी सांगत आहे की गुरुवारी आणि शनिवारी तुम्हाला चॅरिटी करण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे, युनिव्हर्स गाईड करत आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्हाला शनिवारी ब्लॅक गोष्टी ज्या आहेत, काळ्या गोष्टी आहेत त्या दान करा. तसेच गुरुवारी तुम्ही मुलांना पिवळे वस्त्र नक्की धारण करा. तसेच पैशांचा जास्त त्यांना भरमसाठ त्यांच्याकडे देऊ नका. त्यांच्याकडे पैसे जे आहेत ते खूप देताना विचारपूर्वक द्या, कारण की त्याचा हिशोब घ्या नंतर पैसे दिल्याच्या नंतर, जेणेकरून तुम्हाला त्याचं व्यवस्थित कसा प्रकारे ते खर्च करत आहेत ते कळेल. तर मुलं आपल्याला दिसतंय जे तुमची मुलं आहेत क्वीन ऑफ कप्स अँड नाईट ऑफ कप्स, तर दिसून येते खूप जास्त भावनिक आहेत. तर लवकरच कुणाच्याही मोहात पडतील असे ते आहेत. सो त्यांना अशा वस्तूंपासून, अशा गोष्टींपासून, अशा लोकांपासून दूर ठेवा. तर जे हे संकट जे आलेलं आहे ते नक्कीच दूर होणार आहे. आपल्याला दिसून येतंय ही जी कोणी महिला होती ती नक्कीच निघून जाणार आहे तुमच्या जीवनामधून. अँड एक जे तुमच्याकडे निगेटिव्हिटीचं संकट आलेलं होतं तुमच्या मुलांवरती ते दूर होणार आहे. क्वीन ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे. तर त्या मुलांच्या मनामध्ये काही असेल तर ते त्यांच्याकडून जाणून घ्या, अंडरस्टँड करा त्यांच्या भावनांना. ते काही सांगतील तर ते व्यवस्थित समजून घ्या अँड त्यांचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित तुम्ही पालक म्हणून समजून घ्या, तसेच मित्र म्हणूनही तुम्ही समजून घ्या. तर नक्कीच तुमच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, तुम्ही ही गोष्ट करू शकता. सो येत्या काळामध्ये जे काही तुमच्या मुलांवरती कुणी काही ब्लॅक मॅजिक केलं असेल तर त्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ तुम्हाला करायचा आहे. त्या मुलांना घेऊन बसा आणि त्यांच्यासोबत तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे. तर ही जनरल रिडिंग होती. ज्यांना कुणाला पर्सनल रिडिंग पाहिजे असेल मुलांच्या संदर्भात तर त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच. अँड मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन जे कोणी तुमच्या मुलावरती किंवा तुमच्या छोट्या मुलांवरती किंवा जे शाळेत जात आहे त्यांच्यावरती कोणी ब्लॅक मॅजिकचा वापर करत असेल तर ती एनर्जी त्यांच्याकडे सेंड व्हावी, ज्यांनी पाठवली आहे त्यांच्याकडे. सो मी इथे डिवाइनला प्रार्थना करते. तर नक्कीच गॉड ब्लेस यू अँड तुमचे चाइल्ड अँड तुम्ही सेफ आहात अँड प्रोटेक्टेड आहात. सो बी हॅपी अँड थँक्यू सो मच.